नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात एक नवीन कथा, अधिकारी. बघा ना, अधिकारी झाली आणि नवऱ्याला दिलं सोडून. या बिचाऱ्याने शिकवलं होतं तिला. किती नालायक बायका असतात जगात. अगदी खरंय. मुलींना चूल आणि मूल होतं तेच बरं असायचं. त्यांना जरा मोकळीक दिली की असं करतात. निलेशच्या घरी त्याचे सर्व मित्र आणि नातेवाईक जमून त्याचं सांत्वन करत होते. निलेशचे डोळे सुजून लाल झाले होते. खूप मनापासून प्रेम होतं त्याचं प्रियावर. तो अगदी सुन्न झालेला. आजूबाजूला एवढी बडबड सुरू होती, पण तो शून्यात नजर लावून बसला होता. मध्येच त्याला एखादी डुलकी यायची. हे रोजच होतं. रोज वेगवेगळे नातेवाईक यायचे, सांत्वन करायचे आणि निघून जायचे. तो परत एकटा पडायचा. त्याची बायको प्रिया 6 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. प्रिया अभ्यासात खूप हुशार होती हे त्याला माहित होतं. पण तिच्या घरची परिस्थिती पाहता तिला पुढे शिकता येणार नव्हतं. निलेशचं स्वतःचं दुकान होतं, घर होतं. पहिलं स्थळ आलं आणि लगेच लग्न उरकलं गेलं. तिने अगदी मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं, कारण तिची इच्छा पुढे शिकण्याची आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची होती. एके दिवशी मी स्वतः त्याला भेटायला म्हणून गेले. जवळचा नसला तरी नात्याने एक लांबचा भाऊ होता. पण त्याची आई आणि माझ्या आईच्या मैत्रीमुळे आमचाही बऱ्याचदा संवाद व्हायचा. खूप हुशार होती ती, म्हणून मीच तिला म्हटलं की अभ्यास कर, पुढे शिक. लागणारा खर्च मी केला, सगळा सपोर्ट केला, पण शेवटी गेली सोडून. त्याने थोडक्यात सांगितलं होतं, पण मला पूर्ण गोष्ट जाणून घ्यायची होती. मी त्याला विचारलं, तिने तडकाफडकी निर्णय घेतला का हा? नाही म्हणजे हो, एक दिवस आली आणि म्हणाली मला तुझ्या सोबत नाही राहायचं. अरे पण नेमकं कारण काय? हेच की ती आता मोठी अधिकारी झालीये. आता माझ्यासारख्या नवऱ्याची तिला लाज वाटायला लागलीये. असं स्वतःहून तोंडाने बोलली का ती? बोलायला का पाहिजे? स्पष्ट दिसत होतं की. मला नेमकं कारण कळेना. निलेश फक्त एवढंच म्हणत होता की ती मोठी अधिकारी बनली आणि मला सोडून गेली. माझ्या लक्षात आलं हा काही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. याच्या डोक्यावर परिणाम होतोय की काय अशी भीती वाटू लागली. मला त्याची दया आली आणि त्या प्रियाबद्दल मनात प्रचंड राग निर्माण झाला. असं वाटायचं की ही समोर आली तर फोडून काढेल हिला. असं कसं वागू शकते ही? माणूस इतका कृतज्ञ कसा असू शकतो? मी त्याचा निरोप घेतला आणि तिथून निघाले. दुपारी सिन्नरला एका मीटिंगसाठी जायचं असल्याने माझी घाई सुरू होती. मी ते सगळं डोक्यात घेऊन घाईघाईने सिन्नरला जायला निघाले. आमची सर्व काउन्सिलरची मीटिंग होती. एका सरकारी शाळेत व्याख्यान देण्याबाबत तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करायला बोलावलं होतं. चर्चा झाल्यावर आम्ही तसंच चहा पाहायला गेलो. माझ्यासोबत काही महिला काउन्सिलर होत्या. त्या आपापसात बोलत होत्या. सरकारी शाळेत मुलीही की तितक्याच शिकताय ही समाधानाची बाब आहे. आधीच्या काळात घराबाहेर पडणं मुश्किल असायचं. त्यांचं स्त्रीत्वावर बोलणं सुरू झालं तेव्हा मला कुठेतरी चुकल्यासारखं वाटलं. मी चर्चेत बळेच घुसताना तोडत म्हटलं, पण स्त्रिया याचाच गैरफायदा घेतील असं नाही वाटत का तुम्हाला? गैरफायदा म्हणजे? त्यांनी विचारलं तसं मी त्यांना निलेशची गोष्ट सांगितली. त्यांनी ती पूर्ण ऐकली आणि मला म्हणाल्या, ही झाली त्याची बाजू. तिची बाजू काय आहे? एक काउन्सिलर म्हणून मला दुसरी बाजू जाणून घेतल्याशिवाय मत बनवणं अयोग्य होतं. पण कदाचित भाऊ म्हणून एक सॉफ्ट कॉर्नर असल्याने माझं मन दोलायमान झालं होतं. दुसरी बाजू काय असणार? तिने सोडलं तिथेच सगळं समजतं. दोघी महिला एकमेकांकडे बघत हसल्या आणि म्हणाल्या, बरं, मला एक सांगा, हेच जर बायकोच्या जागी नवरा आणि नवऱ्याच्या जागी बायको असती तर? म्हणजे म्हणजे मुलगा मोठा अधिकारी झाला असता आणि त्याने बायकोला सोडलं असतं तर? तेही वाईटच. ते फक्त वाईट. आणि बाईने केलं तर ते पाप? अशी कितीतरी उदाहरणं आहेत जे पुरुष प्रगती गेल्यावर बायकोला सर्रासपणे सोडून देतात आणि बाहेर दुसरं प्रेम प्रकरण करतात. काही तर घरी बायकोला आणि बाहेर दुसरीला असं मॅनेज करतात. त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि बाईनं केलं तर ते महापाप. असं कसं चालेल? म्हणजे तुम्ही तिच्या वागण्याचं समर्थन करताय का? नाही, मुळीच नाही. एवढंच सांगते की एक सारखी गोष्ट. बाईने केलं तर पाप आणि पुरुषाने केलं तर ते फक्त छोटीशी चूक. हा दृष्टिकोन वाईट. मला त्यांचं पटलं होतं.
कामावरून आम्ही घरी निघालो. 2 दिवसांनी शाळेत पुन्हा मीटिंग होती. 2 दिवस कसे गेले ते कळलेच नाही. बोलण्याची तयारी करून मी शाळेत गेले. आम्ही सर्वांनी मुलांना समुपदेशन केलं. छान अनुभव आला. आमचं व्याख्यान झाल्यावर प्रिन्सिपलने आम्हाला केबिनमध्ये बोलावलं आणि सांगितलं की गावातल्या एका अधिकारी मॅडम येणार आहेत. त्यांचा सत्कार आपण करूयात. पण मला कुठे माहित होतं की या अधिकारी मॅडम म्हणजेच निलेशचीच बायको होती. मॅडम आल्या आणि सर्वजण उभे राहिले. मला अजिबात इच्छा नव्हती. मॅडमकडे बघून मला रागच उफाळून येत होता. त्यांचा सत्कार वगैरे झाला आणि आम्ही तिथून निघालो. जाताना म्हटलं मॅडमला जाब विचारून जावा, अशी सुप्त इच्छा मनात येत होती. तेवढ्यात पाठीमागून एक आवाज आला, मीना मॅडम. मी वळून पाहिलं तर त्या अधिकारी मॅडम म्हणजेच निलेशची बायको होती. तुम्ही मीना ना? लग्नाला होतात तुम्ही? चला आपण चहा घेऊयात. माझी इच्छा पूर्ण झाली. त्यांच्यासोबत बोलायला संधी मिळाली. माझ्यासोबत असलेल्या महिला समुपदेशकांना मी पुढे व्हायला सांगितलं. प्रिया आणि मी कॅफेमध्ये गेलो. प्रियाने ड्रायव्हरला बाहेर थांबायला सांगितलं आणि आम्ही आत गेलो. प्रियाचं जे चित्र मी मनात रंगवलं होतं त्याच्या अगदी विरुद्ध ती होती. मला वाटलेलं प्रिया अहंकारी, उद्धट आणि वाचाळ असावी. पण प्रिया मात्र अगदी शांत, नम्र आणि सोज्वळ होती. निलेशच्या लग्नानंतर माझं कधी त्याच्याकडे जाणं झालं नव्हतं. त्यामुळे प्रियाला मी फारशी जाणून नव्हते. मॅडम, चहा की कॉफी? प्रियाने विचारलं तसं मी चहा सांगितला. तिने विषयाला सुरुवात केली. कसं चाललंय मग? सगळं ठीक ना? मला जुजबी बोलण्यात काही इंटरेस्ट नव्हता. मला जे बोलायचं होतं ते तडकाफडकी बोलून जावं अशी इच्छा झाली आणि मी एकदम म्हणाले, प्रिया, तुम्ही निलेशला असं सोडायला नको होतं. बिचाऱ्याची काय अवस्था झालीये माहितीये? तिने माझ्याकडं पाहिलं. तिला हा प्रश्न अपेक्षितच होता. ती मंद हसली आणि म्हणाली, मला माहित होतं तुम्ही मला हे विचारणार. मग सांगा की का केलं हे असं? प्रियाने दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. लग्न झालं आणि सासरी आले. घरकामात मन रमत नव्हतं. मला पुढे शिकायचं होतं. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची होती. ती बदलायची होती म्हणून मी पुढे शिकण्यासाठी निलेशला विचारलं. त्याची फारशी इच्छा नव्हती पण मी हट्ट केला. त्याने स्पष्ट सांगितले की यासाठी असलेला खर्च मी करणार नाही. मग मी माझ्या लग्नात माझ्या आई वडिलांनी दिलेलं सोनं मोडलं आणि सरकारी परीक्षेसाठी क्लासेस लावले, फी भरली. पण तो तर म्हणत होता की खर्च त्याने केला. माझी दागिन्यांवर त्याने स्वतःचा हक्क दाखवला तर तो हेच म्हणेन ना. ठीक आहे, पण मग पुढे तू अधिकारी झालीस तर त्याला का सोडलं? खूप चुकीची माहिती मिळाली आहे मॅडम तुम्हाला. तो दुकान चालवायचा, पण कसलं? दारूचं. स्वतःच्या व्यसन करायचा, असलेले पैसे त्यातच जात. मी कितीदा समजावलं पण माझं तर ऐकलं नाही. मी शिकत गेले, परीक्षा देत गेले आणि अधिकारी झाले. मी अधिकारी होईल याची त्याला कल्पना नव्हती आणि जेव्हा समजलं तेव्हा तो बिथरला. माझ्याहून मोठी झालीस का? आता माच करशील? लायकीत राहा. त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला आणि माझ्या अधिकारी होण्यावर त्याने नापसंती दर्शवली. मी अधिकारी होण्याआधीपासूनच आमचे वाद सुरू होते. त्याला मी घराच्या बाहेर पडलेलं आवडत नसे. मी 4 लोकात येऊन बोललेलं आवडत नसे. हळूहळू त्याने दारू पिऊन मला मारहाण करायला सुद्धा सुरुवात केली. तेव्हापासून मी ठरवलं की या नात्यातून बाहेर पडायचं. पण मला माहेरी जागा नसणार हे माहीत होतं. त्यामुळे मी स्वतःच्या पायावर काहीही करून उभं राहायचं असं ठरवलं. मी अभ्यास करत असताना माझी पुस्तकं लपव, मला त्रास दे असे उद्योग तो करायचा. तेव्हाच मी ठरवलं की घटस्फोट घ्यायचा. घटस्फोटाचे पेपर यायला आणि माझा रिझल्ट लागायचा दिवस एकच. आणि याचाच फायदा घेऊन त्याने दवंडी पिटवली की मी अधिकारी झाले आणि त्याला सोडलं. मॅडम, मला माझ्या आई वडिलांनी शिकवलं. पुढे मी त्यांनीच दिलेले दागिने कामात आणले. पण इतर स्त्रिया ज्यांचं शिक्षण त्यांचे नवरे करतात त्यांना असं का वाटतं की 2-3 वर्षाचं शिकून आम्ही मोठे उपकार केलेत? त्याआधी अगदी बालवाडीपासून ते कॉलेज पर्यंतचं जे शिक्षण आई वडील करतात त्याबद्दल आई वडील एका रुपयाची अपेक्षा करत नाहीत. आणि हे पुरुष मंडळी, त्यांनी बायकोच्या शिक्षणाला जुजबी खर्च केला तरी मोठे उपकार केल्यासारखं वागतात. मी शिकवलं ना तुला, मग मर्यादेत राहा.
माच करायचा नाहीच, जास्त अक्कल पाजरायची नाही, असं आहे का दाखवतात. माझ्या बाबतीत तर निलेशने 1 रुपयाही खर्च केला नसून बाहेर माझी किती वाईट इमेज बनवली त्याने. हे ऐकून मी सुन्न झाले. खरंच, आपण किती लवकर एखाद्याचं ऐकून त्याला जज करतो. दुसरी बाजू ऐकावी वाटतच नाही आपल्याला. त्या क्षणी मला वाटलेलं निलेशकडे जावं आणि त्याला सुद्धा सारखं सरळ करावं. आज जर प्रिया भेटली नसती तर आयुष्यभर त्याचं सांत्वन करत राहिले असते आणि प्रियाला दोष देत राहिले असते. समाप्त. लेखिका मीना राव. श्रोते हो, कशी वाटली ही छोटीशी कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.